बंद करा की असंच झालं तसंच झालं. ते तुमच्यामुळं झालेलं असतं का? मग का तुम्ही ते घेऊन बसायचं? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी पण त्याला आपण घेऊन बसतो. हं. आता बघा, धनश्री मॅमनी पण लिहिलं, दिवाळी ठीक गेली पण मी सगळी कामं खूप छान प्रकारे केली आणि दिवाळीचा फराळ पण खूप छान बनवला. गुड. हेच बोलायचं आहे. आणि आता बघा, तुम्हाला हे जेव्हा वाक्य तुम्ही बनवायला लागाल, तर तुमचं तुम्हाला लक्षात येणार आहे की आपल्या आतून ती पॉझिटिव्हिटी येते. माझ्या मुलीची तब्येत उत्तम आहे, त्यामुळे घरातील सर्वजण खूप आनंदी आहेत. हेच कारण आहे दिवाळी छान झाली. गुड. गुड मॅम, खूप छान वाटलं तुमच्या मुलाची तब्येत छान आहे ऐकून. खरंच खूप छान. थँक्यू. तर हे तुम्ही जेव्हा कराल, प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणाल, तर आपोआप ह्या गोष्टी हळूहळू हळूहळू हळू तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह येणार आहेत. आणि मग समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणेल की काय करता मॅडम तुम्ही, तुमच्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी कशी काय आहे, कुठून आली? त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की मी या या पद्धतीने करते. त्यांना ती पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर त्यांना सांगा की तुम्ही पण असं करा. तुम्ही जे करताय ते पॉझिटिव्हच करायचं, पॉझिटिव्हच बोलण्याचा प्रयत्न करायचा. कारण निगेटिव्ह या गोष्टी माइंड सहज घेत असतं, पटकन घेत असतं. त्याला आपल्याला ट्रेन करायचं आहे की तुला ते घ्यायचं जरी असेल तरी तुला ते पॉझिटिव्ह वेनीच ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यातनं पॉझिटिव्हिटीज बघायची आहे. तर आज तुम्ही जे आता हे लिहिलं, आता तुम्हाला कळलं की जे काही आपल्याला बोलायचं आहे ते या पद्धतीने बोलायचं आहे. जेव्हा मी म्हणते नुसतं की तुम्ही हे बोलायला पाहिजे, ते बोलायला पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण ॲक्च्युली कसं केलं पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगितलं. आपण पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी वरदान लिहा म्हणतो, अफर्मेशन बोलतो, ते ठीक आहे. पण ती अफर्मेशन आणि ते वरदान बोलायला कसं मग आपल्याला तेवढाच वेळ असतो. पण दिवसभरात जे काही आपण बोलतो ते आपण किती निगेटिव्ह बोलतो त्याच्यावरती आजपासून काम करायचं आहे. तेव्हा मग ह्या गोष्टी तर आपल्याला आता माहीत झालेल्या आहेत, त्या आपोआप आपल्याकडनं होतात. वरदानांची मोजदाद करणे, अफर्मेशन म्हणणे, ते होतं. पण तरीही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करून त्यातून पॉझिटिव्हिटी बघणं म्हणजेच वर्तमान काळामध्ये जगणं. आणि वर्तमान काळामध्ये जगणं हे सगळ्यात मोठं स्किल आहे. स्किल ते आपण करू शकतो, पण ते आपल्याला कळत नाही किंवा वळत नाही, म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. थँक्यू सो मच मॅडम, माधवी मॅडम, थँक्यू सो मच. तर हे जे काही आपल्याला करायचं आहे ते जाणीवपूर्वक करायचं. तर आपण जे काही नॉर्मल बोलतो त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की मी आज किती निगेटिव्ह बोलले, काय बोलले. म्हणजे तुम्ही आयुष्याला आजपासून फक्त पॉझिटिव्ह देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आयुष्य तुम्हाला तेच देणार आहे. युनिवर्सला पॉझिटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते तुम्हाला तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यामध्ये देणार आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की हे मॅजिक कसं काय झालं, तर हे मॅजिक तुमच्यामुळं झालेलं आहे. तुम्ही हे करताय म्हणून हे मॅजिक होतंय. आणि हे तुम्हीच करू शकता. हे मॅजिक तुमच्या आयुष्यामध्ये फक्त तुम्हीच करू शकता, बाहेरून येऊन कोणीही करणार नाही. तर प्रयत्न करून जाणीवपूर्वक तुम्हालाच हे करायचं आहे. तर आजच्या 5 गोष्टी ज्या रोज करायच्या आहेत त्या
ही गोष्ट की कुणीही काहीही विचारलं तरीही ठीक आहे, पटकन आपल्या तोंडातनं गेलं तरीही पुढं पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करायचा, कंपल्सरी. आपल्याला आपलं आयुष्य चांगलं बनवायचं आहे आणि ते आपणच बनवू शकतो. त्यामुळे प्रयत्न आपल्यालाच करायचा आहे आणि आजपासून ते करायला सुरू करायचं. ओके. आणि जे अफर्मेशन मी तुम्हाला म्हणून दाखवलं ते मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते. ते एकदाच लिहायचं आहे आणि सकाळी 3 वेळेस किंवा रात्री 3 वेळेस ते बोलायचं आहे. आणि आजपासून आयुष्याला थँक्यू म्हणायचं आहे 3 वेळेस. युनिवर्सला तरी आपण थँक्यू म्हणतोच, ते तर कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि स्वतः जे काही चांगलं काम केलं असेल तुम्ही त्याबद्दल स्वतःलाही थँक्यू म्हणायचं आहे. आणि स्वतःला आय लव्ह यू युनिवर्सलाही म्हणायचं आहे, आय लव्ह यू आयुष्याला म्हणायचं आहे आणि आय लव्ह यू स्वतःला म्हणायचं. हे तिन्ही गोष्टी आजपासून करायला सुरू करायच्या. आज खूप गोष्ट आपल्याला सगळं माहीत होतं, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये कसं यायला पाहिजे. मी हे जे सॅटर्डेचं सुरू केलं ते त्यासाठीच केलेलं. आपल्याला इथं प्रॅक्टिकल करायचं आहे. फक्त नॉलेज आहे, सगळं माहिती आहे आपल्याला, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, तसं. पण ते जर आपण प्रॅक्टिकल केलंच नाही तर त्याचा उपयोग काय. त्यामुळं हे सॅटर्डेचं जे मी सेशन चालू केले ते क्लिअर प्रॅक्टिकलच करण्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला मी आठवड्यामध्ये हे करा ते करा करायला सांगते ना, त्याच्यासाठीच केलेलं आहे ते. आता गेल्या आठवड्यात जे मी सांगितलं होतं ते कोणी केलं, मला त्याचा फीडबॅक पाहिजे. चॅटमध्ये सांगा काय होतं गेल्या वेळेस. तिथं हेच होतं की तुम्ही जे काही शब्द बोलताय तिथं शब्दांपासून लक्ष द्यायचं होतं आपल्याला, की आपण किती निगेटिव्ह बोलतोय का, काय बोलतोय, त्याला लगेच पॉझिटिव्ह करायचं होतं. अच्छा, माधवी मॅम म्हणतात मी केलं. गुड, खूप छान मॅम. तुम्ही करताय म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक सुरू झालेलं आहे मॅडम. आणि हे कधीही सोडायचं नाही जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत. धनश्री मॅम तुम्ही केलं. सुप्रिया मॅम, सकाळी उठल्याबरोबर पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली का समोरच्याला. हो, गुड. येस, सांगितली. गुड. निगेटिव्ह विचार लिहून फाडून टाकले. गुड. आणि चांगली गोष्ट सांगितली का धनश्री मॅम. सुप्रिया मॅम म्हणता हो मी डेली करते. गुड, खूप छान. आणि आता समोरच्याकडनं जे काही येतं आपल्याला निगेटिव्ह, त्याला आपण कसं पॉझिटिव्ह केलं ते आज आपण पाहिलं. आणि समोरच्याला जरी आपण काही विचारलं, ते जरी निगेटिव्ह बोलला तरीही त्याला आपण हे विचारायचं की तरीही चांगलं काहीतरी झालं असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये, ते सांगा. क्लिअर त्याला म्हणायचं. एक तरी चांगली गोष्ट सांगा तुम्ही. किंवा आपण म्हणायचं की अच्छा हे झालं का, तरी पण काहीतरी तुम्ही छान फराळ केला असेल किंवा मुलांसाठी काहीतरी चांगलं केलं असेल. काय केलं बरं तुम्ही ते सांगा, असं म्हणायचं त्यांना. गुड, चांगली गोष्ट सांगितली. गुड धनश्री मॅम, थँक्यू. तर समोरच्याला आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्याकडनं पण आपण ते करून घ्यायचं की पॉझिटिव्ह तुला बोलायचं आहे. करून घेऊ शकतो. कसं करायचं ते तुम्हाला टेक्निक ती करावी लागणार.
कसं बोलायचं त्याला, आणि त्याच्याकडनं कसं पॉझिटिव्ह काढून घ्यायचं, त्याला कसं पॉझिटिव्ह बोलायला लावायचं, हे तुम्हाला आजपासून करायचं, ह्या आठवड्यामध्ये हे करायचं. समोरचा किती निगेटिव्ह बोलतोय याकडंही लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आणि तो जितकं काही निगेटिव्ह जर जास्त सारखं बोलत असेल तर त्याला थांबवायचं आहे आणि त्याला सांगायचं, ठीक आहे, हे जे काही सगळं झालेलं आहे ते सगळं ठीक आहे, तरीही एक काहीतरी चांगली गोष्ट तुझ्या आयुष्यातली तू सांग. मग बघा किती लोकांनी तुम्हाला ती सांगितली, ते लक्षात ठेवा तुम्ही. मग तुम्हाला हे कळणार आहे की त्यामध्ये निगेटिव्हिटी जरी ठीक आहे, परिस्थितीमध्ये तो बोलला तरीही त्याच्या आतमध्ये कुठंतरी पॉझिटिव्हिटी आहे म्हणून तो बोलू शकला. आणि मग ज्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसलं त्याला तुम्ही सांगा की तू अजून हे करू शकतो, तू अजून ते करू शकतो, तू या पद्धतीने कर, तू त्या पद्धतीने कर. मी चांगली गोष्ट सांगितली, हे काही घडले असेल ते गुड. तर या आठवड्यामध्ये आपल्याला जे काही आपण सहज बोलतो, कुणाला काही विचारलं तर ते काय बोलतंय याकडे लक्ष द्यायचं. कंटिन्यू जर ते निगेटिव्ह बोलत असेल तर त्याला थांबवायचे आणि त्याच्याकडनं पॉझिटिव्ह गोष्ट म्हणवून घ्यायची. आणि आपल्या पण तोंडातनं पटकन गेलं तरीही त्याच्या पुढं म्हणायचं आहे की तरीही मी हे अजून हे केलं, अजून हे केलं, अजून हे केलं, आपण पण सांगण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर ह्या आठवड्याचा अभ्यास हा आहे. ओके, चालेल, ठीक आहे. मग थँक्यू सो मच.